ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना समोरच्या बायरकडून आपण जीएसटी कलेक्ट करायचे की नाही, हा बऱ्याच स्टुडंटचा क्वेश्चन असतो आणि ह्याच क्वेश्चनचा आन्सर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक बेसिक गोष्ट लक्षात घेऊयात की जीएसटी जो आहे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा टॅक्स आहे आणि एक्सपोर्ट ट्रेड इन्सेंटिव्हाइज करायसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं हा 0% जीएसटी स्लॅब अनाऊन्स केलेला आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा मी एखादी गोष्ट इंडियामधून एक्सपोर्ट करतो तेव्हा मला त्या गोष्टीवर 0% जीएसटी भरायचा आहे. तर मित्रांनो, आता हे वर्कआउट कसं होतं एक्झॅक्टली हे समजून घ्या. त्याच्यासाठी दोन वे आहेत मित्रांनो. एक तर मी LUT फाईल करू शकतो. LUT म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग असतं. हे जीएसटीच्या पोर्टलवर आपल्याला जाऊन फाईल करायला लागतं. जेव्हा मी ही LUT फाईल करतोय तेव्हा मी गव्हर्नमेंटला असं डिक्लेअर करतोय की मी हे ट्रान्झॅक्शन एक्सपोर्ट करतोय आणि ह्यावर मी 0% जीएसटी भरतोय. सेकंड वे असा आहे मित्रांनो की जसे मी डोमेस्टिकली आपण ट्रेड करताना जीएसटी फाईल करताना जीएसटी भरतोय, तसं आपण एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शनवर जीएसटी फाईल करायचा आणि नंतर तो रिफंड घ्यायचा. सेकंड जो वे आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये कधी कधी डिले होऊ शकतो आणि आपलं कॅपिटल अडकून पडू शकतं. त्यामुळे ई कॉमर्स एक्सपोर्टला सुरुवातीला आपण रेकमेंड करतो की तुम्ही LUT फाईल करून तुमचा एक्सपोर्ट बिझनेस स्टार्ट करा. मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओतनं जीएसटीचं काय रेग्युलेशन आहे ई कॉमर्स एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्ट बिझनेस रिगार्डिंग हे समजलं असेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला एक्सपोर्टमध्ये काही सर्व्हिस लागणार असेल तर तुम्ही एक्सपोर्ट सारखीवर कनेक्ट करू शकता. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.